पुण्यामध्ये मराठा समाजाची एकता बैठक आहे आणि प्रवीण गायकवाड यांच्यावरील झालेल्या हल्ल्याचा निषेधासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे। या पुणे शहराच्या 25-30 वर्षाचा मागचा इतिहास समजून घ्या। हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा इतिहास सांगतात। यांना किती इतिहास माहिती आहे? अरे छत्रपती संभाजी राजांना 4 भाषा येत होत्या, 10 भाषा येत होत्या, 4 ग्रंथ छत्रपती संभाजी राजांनी लिहिले। त्याच्यामध्ये बुधभूषण, नखशिखा, नायिका भेद आणि 7 शतक सारखे ग्रंथ लिहिले। आणि ज्या संघटनेमुळे गावोगावी जिजाऊ रथयात्रा असेल, छत्रपती संभाजी महाराज असेल, शिवाजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई फुले असतील, शाहूजी महाराज असेल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपासून ही जी फुले शाहू आंबेडकर ही श्रृंखला सुरू होते, ही खेडोपाड्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडने केलं। आणि त्या संभाजी ब्रिगेडच्या मोरक्या ज्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं आम्ही, ते आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड आणि मी स्वतः आम्ही 25-30 वर्ष काम करत असताना आज ज्या पद्धतीने त्यांच्यावरती जो हल्ला केलेला आहे, तो हल्ला एवढा सहज समजू नका। तुम्ही सुरुवात केलेली आहे, शेवट आम्ही लक्षितरित्या करू हे लक्षात ठेवा। आणि म्हणून मला विचारपीठावरच्या 2 मी या अगोदर ऐकलं नाही, पण श्रीमंत कोकाटे यांनी ज्या पद्धतीने मतं व्यक्त केली अरविंद भाऊ, की या राज्यामध्ये जेव्हा पुरोगामी विचारांची शक्ती आणि सत्ता येते, त्यावेळेस पुरोगामी जेवढं प्रतिगामी जेवढं वाईट काम करतात ना, त्याच्यापेक्षा पुरोगामी जास्त वाईट काम करतात। पुरोगामी कार्यकर्त्याला वापरायचं, त्याचा वापर करून घ्यायचा, अडचणीच्या काळामध्ये त्याला त्याच्याकडनं जी काय असेल ती मदत घ्यायची। अरे मग मराठा सेवा संघ, पुरुषोत्तम खेडेकर साहेब, प्रवीण गायकवाड, त्यांचे सर्व सहकारी श्रीमंत कोकाटे हे तुम्हाला का दिसत नाहीत? आणि म्हणून तुम्ही थोडी जरी ताकद दिली असती, आज आमचा एखादा कार्यकर्ता विधानसभेत असता, विधान परिषदेत असता, तर या माकडांची ताकद झाली नसती। या माकडांना बुटाने मारण्याची ताकद आमच्यामध्ये आहे, हे लक्षात ठेवा। आणि म्हणून येथील श्रीमंतांनी सांगितलं की दादोजी कोंडे असेल किंवा गडकरीचा पुतळा असेल, राज्यसभेवरती पाठवायला खूप मोठं धाडस लागतं, खूप मोठं धारिष्ट लागतं। उज्ज्वल निकमला घेतलं, त्या प्रतिगामी विचारांनी घेतलेलं आहे। ताकद काय करते हे सर्वांनाच माहिती आहे, परंतु ज्यांच्या विचारातून या महाराष्ट्रामधून फुले शाहू आंबेडकर फक्त म्हणायचं आणि काम मात्र ताकद मात्र कोणाला द्यायची, तर प्रतिगामी विचाराला ताकद द्यायची। आणि म्हणून मी या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी आहेत, आमचे अरविंद भाऊ असतील, प्रशांत दादा असेल, की दादा हे काय होतं, संभाजी ब्रिगेडनी कायम धरण उपसायचं, पाणी सोडायचं आणि सगळ्यांनी आपले मळे फुलवायचे। परंतु ज्या वेळेस संभाजी ब्रिगेड वरती असा काही वेळ येते, त्यावेळेस तुम्ही का उभं राहत नाही आमच्या पाठीमागं? कारण आम्ही तुमच्यासाठी जीव द्यायला तयार आहोत। आणि म्हणून एकदा खेडेकर साहेब म्हटले होते, बालगंधर्वाच्या सभागृहामध्ये म्हणले होते की छत्रपती शिवरायांचे मावळे आम्ही व्हायला तयार आहोत, तुम्ही या देशातील छत्रपती शिवाजी महाराज व्हा आणि या देशातली सर्वोच्च सत्ता ताब्यामध्ये घ्या। मावळे जर तुमच्यासाठी मारायला तयार असतील तर तुम्ही त्या मावळ्यांचा विचार करा। आज प्रवीण दादावरती झाला, उद्या आमचा नंबर लागेल। अरे आम्ही काही लाट्या काट्या असं घाबरत नाहीये, कुणाला कुणाच्या बापाची मिजाज नाही आलेली, पण तुम्ही हे लक्षात घ्या की या पद्धतीने आज या ठिकाणी व्यक्त व्हावं लागतं। कारण प्रतिगामी शक्ती राज्यामध्ये आहे, देशाच्या सर्वोच्च ठिकाणी आहे। आणि म्हणून त्या शक्तीच्या जोरावरती या मांजर रोड झालं ना थोडस की उंदरांचा सुळसुळाट होतो, हे लक्षात ठेवा। हे तत्व आपण आपल्या घरापासून लागू होतं। आणि म्हणून आज एवढ्या वर्ष काम केल्यानंतर जर एखाद्या माझ्या सहकार्यावरती अशी वेळ येत असेल तर अत्यंत वेदना होतात। का वेदना होतात? कारण आम्ही जी मुळापासून जे काय उभा केलेलं आहे, जे संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून, मराठा सेवा संघाच्या माध्यमातून जे रोपटं लावलेलं आहे, आज या विचारपीठावरील सगळी लोक त्याच्या पक्षाचा विचार बोलत असतात, शिरोळे साहेब। परंतु ज्यावेळेस वैज्ञानिक दृष्ट्या, वैचारिक दृष्ट्या विचार मांडायचा असेल तर रवींद्र अण्णापासून अरविंद भाऊ सुद्धा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडचा विचारच त्या ठिकाणी मांडतात। कारण उघड्या डोळ्यांनी आपण विचार करायला शिकलो आहोत। त्यामुळं मराठा सेवा संघाच्या विचारातून या अगोदर कुणी पुस्तकं वाचत नव्हतं,
कर्मकांडामध्ये अडकलेलं होतं. कर्मकांडामध्ये अडकलेला समाज पुस्तकं वाचायला लागला, लिहायला लागला आणि महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये तो आपली प्रतिमा निर्माण करायला लागला. आणि खरं तर हेच दुःख आहे. हे दुःख प्रतिगामी नाही की समाजाला प्रबोधित करणारे लोक जे आहेत ते लोकांना ठेचलं पाहिजे आणि म्हणून ही आमच्यावरती ही परिस्थिती ओढवलेली आहे. परंतु मला आज मला आमच्यातले सुद्धा आम्ही मराठा क्रांती मोर्चामध्ये आहोत. आम्ही मराठा समाजाचं काम करतो, आम्ही एका पक्षाचं काम करतो, आम्ही एका संघटनेचं काम करतो. पण आमचं दुर्दैव काय आहे, मराठा क्रांती मोर्चामध्ये तो मराठा म्हणून असतो, मराठा संघटनेमध्ये तो मराठा म्हणून असतो आणि तिकडे RSSचा पण कार्यकर्ता असतो आणि बीजेपीचा पदाधिकारी असतो. कसं करणार काम? एका कार्यकर्ते आज मुंबईमध्ये आहे, एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षामध्ये काम करतो, RSS मध्ये पूर्वी काम केलेलं आहे आणि इकडे मराठा संघटनांबरोबर पण काम करतो आणि तिकडे संभाजीराजेंबरोबर पण काम करतो. छत्रपती संभाजीराजांनी जे काम केलं त्याच्यानंतर युवराज संभाजीराजे कोल्हापूर त्यांनी गड किल्ल्यांच्या विकासासाठी काम केलं. परंतु छत्रपती संभाजीराजांचा इतिहास पुढे नेत असताना युवराज संभाजीराजांना सुद्धा आणि उदयनराजेंना सुद्धा मी अत्यंत जबाबदारीने सांगतो की मराठा सेवा संघ, खेडेकर साहेब आणि प्रवीणदादा गायकवाड यांनी मुख्य प्रवाहामध्ये आणून मराठा बहुजन समाजाचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार त्यांच्या मेंदूमध्ये आणि डोक्यामध्ये उतरवण्याचा प्रयत्न केला. प्रामाणिकपणे तर पुण्यामध्ये सध्या ही मराठा संघटनांची सभा सुरू आहे आणि काल प्रवीण गायकवाडांवर जो हल्ला झाला होता त्याच्या निषेधार्थ ही अशा प्रकारे बैठक घेण्यात येते आणि या ठिकाणी एक सभा देखील सध्या सुरू आहे. तर सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करणार, अशा प्रकारे हा इशारा देण्यात आलेला आहे.